नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न आपण बघणार आहोत. 10 ही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, बालकाश्रम स्थापना कोणी केली? बालकाश्रम स्थापना कोणी केली? पर्याय पहा, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालकाश्रम स्थापन केलं होतं. पुढचा प्रश्न पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. या ठिकाणी पर्याय पहा, 24 सप्टेंबर 1873, 24 डिसेंबर 1874, 1 ऑगस्ट 1873 यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 24 सप्टेंबर 1873. पुढचा प्रश्न पहा, मितव्ययी या शब्दाचा अर्थ काय होतो? पर्याय पहा, जास्त रागवणारा, काटकसरीने राहणारा, उधळपट्टी करणारा, नाराज असणारा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे काटकसरीने राहणारा. म्हणजे काय? मितव्ययी. काटकसरीने राहणारा मितव्ययी. त्यानंतर भारतातील पहिला बोलपट कोणता? भारतातील पहिला बोलपट कोणता? पर्याय पहा, राजा हरिश्चंद्र, हिंदू, आलम आरा यापैकी नाही. या ठिकाणी योग्य उत्तर आहे आलम आरा. भारतातील पहिला बोलपट आलम आरा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठे व प्रथम क्रमांकाचे खोरे कोणते? भारतातील सर्वात मोठे व प्रथम क्रमांकाचे खोरे कोणते? पर्याय पहा, गोदावरी नदीचे खोरे, यमुना नदीचे खोरे, कृष्णा नदीचे खोरे, गंगा नदीचे खोरे. मित्रांनो, यावर तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे गंगा नदीचे खोरे. भारतातील सर्वात मोठे व प्रथम क्रमांकाचे खोरे गंगा नदीचे खोरे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे विद्यासागर असे कोणाला म्हणतात? पर्याय, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, विष्णू शास्त्री पंडित. तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित. महाराष्ट्राचे विद्यासागर विष्णू शास्त्री पंडित यांना म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, परळी औष्णिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी औष्णिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय, परभणी, बीड, वाशिम, नागपूर. तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे योग्य उत्तर बीड. परळी औष्णिक केंद्र बीड जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न पहा, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? पर्याय, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती? बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती? पर्याय पहा आणि उत्तर सांगा. तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? पर्याय पहा, एस राधाकृष्णन, मौलाना आझाद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर झाकीर हुसेन. विद्यार्थी मित्रांनो, यावर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे. तर पहा, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर झाकीर हुसेन. डॉक्टर झाकीर हुसेन. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न हा आहे, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले. हा प्रश्नसुद्धा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न तुम्ही लिहून ठेवायचा आहे. त्यानंतर पहा, अनाथ बालिकाश्रम हा जो प्रश्न आहे हा सुद्धा खूप वेळा पेपरला विचारला गेला आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे. विद्यार्थी मित्रांनो,
अशा प्रकारे आपले 10 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.